नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये। तर हा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे एसटी वैदिकवरती त्यांनी कांदा पिकवलेला आहे। याला कुठल्याही प्रकारचे जे रासायनिक खत आहे हे टाकलेलं नाही। तर जाणून घेऊया आपण त्यांच्याजवळून अनुभव। नमस्कार सर। नमस्कार। आपलं नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव रमेश किशनराव खांडेकर, राहणार माना, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। बरं, आपण कुठले कुठले पिकं घेता सर आता? माझं सोयाबीन, तूर आणि गहू हे पहिलंच वर्ष आहे मी कांदा लावलेला आहे। याला मी पूर्ण म्हणजे कृषी अमृत एसटी वैदिकच वापरला आहे पूर्ण। पहिल्याच वर्षी आपण कांदा घेतलेला आहे बरोबर? आपल्याला ह्याच्या आधी कांद्याचा अनुभव नाही, कांद्याचा अनुभव नाही। तर आपण कृषी अमृत किती घेतलं सर? कृषी अमृत घेतलं होतं 5 बागा। याच्यात मी SSM टाकलेलं होतं। पहिला डोस मिक्स करू। कृषी अमृत आणि SSMचा पहिला डोस फूड चार्जर, लिप चार्जर याचा स्प्रे काढला। बरं, तर एकंदरीत आपण जो प्लॉट बघताय तर त्याच्यामध्ये काय बदल जाणवतो एसटी वैदिक वापरल्यानंतर? आता कांदा तर छान, म्हणजे माझा साळा आला होता तो सांगायचा, परवा दिवशीच येऊन गेला तो म्हणजे कांद्याची क्वालिटी एक नंबर आहे म्हणे। आता अकोट साईडला जास्तीत जास्त कांदा राहते बरोबर, पण अकोट साईडला असा कांदा अजून कोणाचाच नाही म्हणे ज्यांनी पेरला आहे त्याची। बरं, आपण आता मागचा पण प्लॉट बघितला बरोबर? त्यांची तुमची लागवण एकाच दिवसाची। मग ह्याच्यामध्ये काय बदल जाणवतोय? त्यांची साईज कशी आहे? म्हणजे लहानच दिसून राहिला तो। एकाच दिवसाची लागवड आहे आणि ते 100% रासायनिक वर आहे। आणि त्याच्यात आणि याच्यात काय काय बदल आहे? तो कसा असा लहानच वाटून राहिला, असा बारीक दिसून राहिला। त्याची वाढ पण व्यवस्थित नाही, वाढही नाही झाली त्याची वाढ पूर्णपणे अर्धीच झालेली आहे आपल्या कांद्यापेक्षा बरोबर? याच्यापेक्षा निम्मेच दिसत आहे तो हाईट। हा प्लॉट किती दिवसात झालाय सर? हा झाला 65-67 दिवसाचा झालेला आहे। 65-67 दिवसाचा प्लॉट आहे। आणि याला आपण सुरुवातीला कृषी अमृत आणि SSM दिलंय बरोबर? हो। आणि त्याच्यानंतर अजून एक SSMचा अजून सेकंड बेसल डोस दिला। फवारण्या किती झाल्या सर आपल्या एकंदरीत? फवारण्या याच्यावर आपण 2 काढल्या फवारण्या। अच्छा, कोणत्या सर? फूड चार्जर, लिप चार्जर आणि क्रॉप चार्जर हे अशा 2 फक्त आपण पोषणाच्याच फवारण्या घेतल्या। बरं सर, एक कांदा हा पीक म्हटलं तर याच्यावर अर्ली ब्लाइट म्हणजे करपा येतो। हे वरचे जे शेंडे आहेत हे पूर्ण गरपतात है ना? तर तो त्रास आपल्याला काही जाणवला का इथं? नाही, तो तसं काहीच वाटलं नाही। असं म्हणजे करपला आहे बा, त्याच्यावर काही अशी बिमारी सारखं आहे असं काहीच वाटलं नाही। आणि कांद्यावर एक अजून थ्रिप्स म्हणून, फुलकिडी म्हणून एक रोग येतो। ते फुलकिडी असली की मग असे पानं वाढतात, खाली वागतात, तो प्रॉब्लेम झाला का आपल्याला? नाही, काहीच नाही। म्हणजे 65 दिवसामध्ये जर आपण बघितलं की सुरुवातीला जेव्हा कांद्याची लागवड करतो तर एक कमीत कमी कांदा 20 ते 25 दिवस हा स्टेबल होण्यासाठीच घेतो। कमीत कमी जेव्हा, कारण आपण दुसरीकडून म्हणजे तो जो उगवतो त्याच्यानंतर त्याला स्टेबल होण्यासाठी जास्त दिवस लागतात। पण जर आता आपण बघितलं की 65 दिवसाच्या प्लॉटमध्ये एकही संरक्षणाचा स्प्रे नाहीये, ही खूप मोठी बाब आहे। जर आता तुमच्या शेजारी जर बघितलं आपण की एक मोठे कांदा उत्पादक शेतकरी तुमच्यापाशी बसलेले, त्यांचा जो अनुभव आहे कांद्यामध्ये भरपूर, त्यांनी खूप दिवसापासून लागवड करते आणि अनुभव खूप मोठा आहे। मोहित सर, की आपण जेव्हा बघतो कांद्याचं तर स्टार्टिंगला लागवडीपासून दुसऱ्या दिवसापासून आपल्या बुरशीनाशक कीटकनाशकांचे स्प्रे चालू करावं लागते, म्हणजे संरक्षणावरती दुसऱ्या दिवसापासूनच काम चालू होतंय। तर आपल्याला या प्लॉटमध्ये संरक्षणाची गरज आलेली नाहीये। जे फवारणी वगैरे आपण ज्या 2 फवारण्या घेतल्या या पोषणाच्या घेतल्या बरोबर, म्हणजे 65 दिवसामध्ये जर गरज नाही आली तर मला नाही वाटत आता इथून पुढे गरज येईल या प्लॉटसाठी संरक्षणाची। म्हणजे हाच काळ महत्वाचा असतो। ओके, जो होऊन गेलाय त्याच्यामध्ये समस्या येतात, इथून पुढे समस्या जास्त दिसत नाही। आणि जे तुम्ही आता बोलले की पूर्ण प्लॉट जो आहे की तो पूर्णपणे हिरवेगार आहे आणि कॅनोपी पूर्णपणे मेंटेन आहे, आणि सर्वात महत्वाचं की जो शेंडा करपतो हा शेंडा कुठेही करपलेला दिसत नाहीये। म्हणजे जसं की यासाठी वैदिक तंत्रज्ञान सांगतं की मातीवरती काम केलं तर आपल्याला तुम्हाला फवारणीवरती खर्च करण्याची गरज नाही। म्हणजे तुम्ही तसा अनुभव आहे तुमच्या शेतामध्ये की तुम्हाला जास्त फवारणीची गरज आली नाही, संरक्षणाच्या फवारणीची। ओके, तर बाकी कांदा उत्पादक जे शेतकरी आहे त्यांचा काय अनुभव होता इथून मागे? आता माझा जो साळा आहे 3 स्प्रे झालेले
झाले 3 स्प्रे झाले. 3. म्हणजे चौथा काढला त्यानं स्प्रे. ओके, संरक्षणासाठी. तो काय पाहासाठी आला होता का याच्यावर काही बिमारी आहे का, याच्यात जे किडा हा, राहते थ्रिप्स म्हणतात. ते पाहासाठी आला होता तो ओके. परवाच्या दिवशी. पण तो आला आणि त्यानं पाहिला कांदा 1 नंबर आहे म्हणजे याच्यावर कोणतीच बिमारी नाही. म्हणजे आपण जर बघितलंय की शेतकऱ्याची मानसिकताच ती आहे की प्लॉट मध्ये घुसलं का पहिले किडा आणि रोग बघायचा, मग त्याच्यावरती फवारणी वगैरे द्यायची. म्हणजे त्यांनी आल्यानंतर तुमचं बघितलं की मावा वगैरे थ्रिप्स वगैरे कुठे दिसतोय. नाही परत- त्याने पूर्ण पाहिलं ना असे पानं करून हे काही बरोबर. आहे या- काय या 2 वेणीच्या मदत असतो तो. असे म्हणजे त्यानं सापडलं कुठे, काही शोधताना सापडलं का त्याला मावा वगैरे दिसला नाही, कुठे? नाही, काहीच नाही. काही दिसला नाही कुठे. नाही. मग त्यांनी विचारणा केली असेल तुम्हाला. हो, मग त्यांनी विचारलं तर ते रासायनिकचं सांगे हे फवारा काढा. म्हटलं माझं एसटी वैदिकवर चालू आहे म्हटलं. ओके. तर मग म्हणून कांदा तुमचा चांगला दिसून राहिला म्हणजे आमच्या अकोट साईडला आहे म्हणे, पण असा कांदा कोणाचाच नाही म्हणे. बरोबर. की म्हणजे त्यांनी जेव्हा तुमचा प्लॉट बघितला की सुरुवातीला त्यांनी कीड रोग बघितला, तसेच त्यानं पण टाकला 1.5 एकराचा कांदा. त्यांनी लागवड केली. हो हो. तर आता तुम्ही एक म्हणजे या परिसरामध्ये एक एसीटी वैदिक शेतकरी म्हणून खूप प्रसिद्ध आहात, की जर आपण बघितलं की तुम्ही किती वर्षापासून एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरताय? माझं समजा 4थं वर्ष आहे हे. 14 वर्षापासून रेग्युलर वापरताय. वर्षाच्या तीळ होता इतक्यात या क्षेत्रात नाही. तिळाचा काय अनुभव होता तुमचा मला 5 क्विंटल तीळ झाला याच्यात. याच्यामध्ये? किती एकर क्षेत्रामध्ये? हे समजा 1 एकर बस, याच्यापेक्षा थोडस जास्त होता. एकर ऍव्हरेजली एक साधारणतः एकरामध्ये किती तीळ होतो? आता बाजूनं दोघांना पेरला, दोघा तिघांना. म्हणजे लागवड होती आजूबाजूने. हो. तर ते त्यांचा काय अनुभव होता? एकाला 1.5 झाला, एकाला 2 झाला. ओके. बापरे. म्हणजे एवढा फरक पडला? पटाचा फरक. 2.5 पटाचा फरक पडला. आणि तीळ कसा असा झाडात तीळ होता. ओके. म्हणजे कमीत कमी एक जसं तुम्ही आपण सांगतोय की 3-4 वर्ष 2 वर्ष जेव्हा तुम्ही रेग्युलर वापर करतात हो. तेव्हा तुम्हाला रिझल्ट पण त्या प्रमाणात मिळतात. म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही ऑलरेडी एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता, त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एसएसएमचा बेसल डोस टाकला, कृषी अमृत एसएसएम, त्याच्यानंतर पोषणाचे फवारे झाले. म्हणजे मागील पिकामध्ये वापरलेलं जे एसीटी वैदिक आहे हे नंतरच्या पिकामध्ये सुद्धा काम करताना तुम्हाला दिसतंय. आणि नंतर उन्हाळ्यात ज्यावेळेस आपण हे करतो नांगरटी, असे ढेकलं नाही पडले, अशी मोकळी माती हे झाली होती. माती ओके. भुसभुशीत झाली. भुसभुशीत. म्हणजे मातीमध्ये फरक जाणवला तुम्हाला? जेव्हा तुम्ही वैदिक तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी मातीमध्ये काय बदल दिसायचा तुम्हाला? पहिले कसं नांगरणी करत त्यावेळेस ढेकळं मोठे ढेकळं पडायचे. बर. म्हणजे मग नंतर हे खत वापरल्यानंतर याच्यात जास्त असं ढेकळणी मोकळी माती हे ओके. पडायची. म्हणजे जी पिकाच्या वाढीसाठी आपण जर बघितलं की आपण रोटरी वगैरे मारतो, कशासाठी मारतो की ती जमीन भुसभुशीत व्हावी. हो. आणि म्हणजे तुम्हाला रोटरी मारण्याची गरज नाहीये, तुमची जमीन ऑलरेडी भुसभुशीत होती. आणि बरसातीतनी जमीन अशी चालाचं की नाही असं नरम मऊ लागायची. ओके. गादीसारखी. म्हणजे जसं की राम सर सांगतात की आता केमिकलने जमीन असे करून ठेवल्या की आपल्याला चप्पल वापरल्याशिवाय आपण काहीतरी घातल्याशिवाय शेतीमध्ये जाऊ शकत नाही. परंतु तुमची जमीन अशी आहे की तुम्ही सहज जसं 10-15 वर्षापूर्वी बिना चप्पल घालता आपण जमिनीमध्ये चालायचो तसं आता तुम्ही चालू शकता. अशी मऊ लागत जायची. मऊ जमीन लागते आता. म्हणजे जमिनीमध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसतोय. हो, हो. ओके. तर अनुभव होता तुमच्या आजूबाजूचे जे कांदा उत्पादक जे शेतकरी आहे तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छाल? मी तर प्रत्येक शेतकऱ्यांना हेच म्हणणे आहे का तुम्ही एसटी वैदिक वापरा. त्यानं आपली शेतीची सुपीकता वाढते, माती म्हणजे अशी मजबूत बलवान ताकदवान होते. म्हणजे पीक कसं येतो? पीकही भरपूर म्हणजे असं म्हणजे तुम्ही जर एक वैयक्तिक बघितलं की तुमचा एकाच पिकावरचा अनुभव नाहीये, तुम्ही भरपूर फुलशेती वगैरे केली होती मध्ये, त्याच्यानंतर तिळे, आता हा कांदा आहे, कांदा तर याच्यावरती तुम्ही संपूर्ण पिकावरती वापर करून बघितलाय. आता याच्यात सोयाबीन होतं तर लोकायला एका एकराला 4 बॅगा, 4 कट्टे 3 कट्टे, मला एका बॅगीला 10 कट्टे झाले, 4 बॅगीला 40 कट्टे सोयाबीन झाले. म्हणजे असं तुम्ही लोकांच्यापेक्षा डबलच झालं. कोणतंच पीक ठेवलं नाही की त्याच्यामध्ये जबरदस्त उत्पन्न मिळवलं नाही. हो. म्हणजे या प्रत्येक पिकामध्ये यशस्वी होण्याचं कारण काय आहे तुमचं? हे एसटी वैदिक. म्हणजे तुम्ही पूर्ण श्रेय जे आहे तुमचं एसीटी वैदिक तंत्रज्ञानाला जात आहे. हो. नाही म्हणजे- तर रासायनिक वापरत जाऊ की नाही तर रासायनिकचा इतका रिझल्ट नाही भेटत. ओके. आता तुम्ही जे खरं हे सांगताय हे खरं आहे ना सर्व? का आम्ही तुम्हाला पैसे वगैरे दिले काही व्हिडिओ काढण्यासाठी? मी ह्या मातीवर बसलेलो आहोत. नाहीतर काय होतं की एवढ्या प्रमाणात रिझल्ट वाटलं की शेतकऱ्याला डाऊट येतो की काही पैसे वगैरे दिले. तसं नाही ना, काही पैसे वगैरे देऊन व्हिडिओ काढतोय आम्ही. नाही, नाही. ओके, चालेल. आता मी तर मोहित सर तुमचं एक म्हणजे तुम्ही जसं की बीजोत्पादन वगैरे घेता कांद्याचं, कांद्याची लागवड वगैरे तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे, तर कांद्यामध्ये काय अनुभव आहे तुमचा?
कांद्याचं कसं असतं सर, कांद्याची पाल जी असते ना ती फार महत्वाची असते. ओके. म्हणजे जेवढी पाल आणि जेवढी याची वेणी मजबूत राहील बरोबर. तेवढा खाली कांदा उतरतो बनतो. कारण कांदा पीक कसं आहे, पहिले तो त्याचा कॅनोपी वाढवतो आणि ज्या वेळेस कांदा तयार होतो तर तो पालीतला रस पूर्ण न्यूट्रिशन त्या कांद्याच्या खाली गोटमध्ये उतरतो. ओके. तर इथं बघा आपल्याला दिसतंय की पहिली गोष्ट आहे, पानांवर कोणता रोग नाही आहे. कोणताच रोग नाही दिसत. म्हणजे 100% पानं आपल्याला गोटसाठी युज होणार आहे. बरोबर. प्लस हे पानं एकदम त्यांची साईज चांगली आहे. ओके. आणि ती खालची वेणी जी आहे ती खूप चांगली आहे. आणि इथं 65 दिवसाचा प्लॉट म्हणजे हा लागवड केलेला प्लॉट नाही, हा डायरेक्ट पेरणी केलेला प्लॉट आहे. बरोबर. तर जसं जवळपास लोक 40 दिवस तर रोपच तयार करतात. बरोबर. आणि रोपं तयार केल्यानंतर रिकल्टिवेशन करतात, बरोबर, त्याला प्लांटेशन करतात. पण इथं त्यांनी डायरेक्ट ट्रॅक्टरनी पेरणी केली आहे आणि तरी 60 दिवसात हा खूप चांगला. कारण जर डायरेक्ट सारखी वाढ आहे. आपण जर बियाची पेरणी जर केली तर तो कांदा पूर्ण स्टेबल होण्यासाठी जास्त वेळ जातो रोपाची लागवड केल्यानंतर पेक्षा. म्हणजे यांच्या तुलनेत आपल्याला याच्यामध्ये खूप जबरदस्त रिझल्ट दिसतोय. की जसं तुम्ही सांगितलं की याची कॅनोपी वगैरे मेंटेन आहे, आपण जसं की राम सर सांगतात की तुमच्या गोडाऊनकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या फॅक्टरीकडे लक्ष द्या. म्हणजे ही फॅक्टरीकडे लक्ष आहे आणि फॅक्टरी तशी दिसते आपल्याला माहिती आहे आता गोडाऊन भरणार आहे 100%. फॅक्टरी म्हणजे पानं, बरोबर. आणि गोडाऊन म्हणजे कांदा तुमचं जे फळ आहे आपल्याला हार्वेस्टिंग भेटणार आहे. म्हणजे फॅक्टरीकडे लक्ष द्या म्हणजे पानांकडे लक्ष द्या. पानाकडे लक्ष दिलं तर फळ होणार आहे. नक्कीच. ओके. तर या विभागात तुम्ही एक मार्गदर्शक म्हणून काम बघताय, तर तुमचं नाव आणि नंबर सांगा. सर, माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता. माझा मोबाईल नंबर 777-506-3456. ओके. धन्यवाद सर.